हो, 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 हो. नमस्कार. सप्रेम जय हरी. मी शंकर भालेकर श्री क्षेत्र मत्स्येंद्रनाथ गडावरती आज या ठिकाणी आलेलो आहे. आज दिनांक 2 फेब्रुवारी वार सोमवार. अगदी सकाळपासूनच मनामध्ये हुरहुर वाटत होती. मनाला थोडं कुठं तरी करमत नाही असं वाटत होतं. उदासीनता भरली होती. कोणापाशी जावं, कोठे बोलावं, मन मोकळं करावं, मनाला थोडासा या ठिकाणी ट्रेस निर्माण झाला होता. ज्याला आपण म्हणतो की मनावरती थोडंसं बोद्रेशन आलं होतं. असा काही प्रकार थोडासा सकाळपासूनच जाणवत होता. मात्र अचानक वाटलं की आपण आज श्री क्षेत्र मत्स्येंद्रनाथ गडावरती जाऊ आणि बाबाच्या सान्निध्यामध्ये जाऊन थोडंसं बसू. मनाला हलकंसं वाटेल, मग थोडंसं समाधान लाभेल म्हणून मी अगदी 15 मिनटापूर्वी या ठिकाणी आलो. गडावरती चोहीकडं फिरलो, सर्व देवदेवतांचे दर्शन घेतलं आणि सरतेशेवटी बाबांचं समाधीचं दर्शन घेतलं. मनाला कुठंतरी हुरहुर वाटत होती. ती कुठंतरी मन समाधान वाटायला लागलं आणि थोडंसं मन प्रफुल्लित झाल्यासारखं झालं आहे. निश्चितच साधू संतांच्या सान्निध्यामध्ये माणूस आलं आणि आपलं घराणं मांडण्याचा प्रयत्न केला तर मनाला समाधान लाभतं. याचा प्रत्यय मला आज या ठिकाणी आला. खरं तर महाराष्ट्रामध्ये श्री क्षेत्र मत्स्येंद्रनाथ गडाचा महिमा खूप मोठा आहे. ज्यांनी महंत वैराग्यमूर्ती, महंत ब्रह्मलीन महात्मा ज्यांना म्हणून संबोधलं जातं, परिसराची माऊली म्हणून संबोधलं जातं, असे निगमानंद महाराज यांचा जीवनामध्ये दर्शनाचा लाभ मिळाला. ते खरंच भाग्यशाली लोक आहेत. खरंच आपण त्यांचं या ठिकाणी हे पाहू शकतो. आज आपण पाहू शकतो की श्री क्षेत्र मत्स्येंद्रनाथ गडावरती येणं आणि या ठिकाणी सहज तुम्ही येऊन भेट देऊन जरी केलात तरी अगदी मनाला समाधान मिळतं. आपण पाहतो की गड, मंदिरं हे फक्त या ठिकाणी इमारती उभ्या होण्यासाठीच नसतात, तर एक माणसाच्या मनाला रम्यता निर्माण होण्यासाठी असतात. असंच हे रम्यता देणारं हे श्री क्षेत्र मत्स्येंद्रनाथ गड या ठिकाणी यावं वाटलं आणि वैकुंठवासी महंत निगमानंद बाबांचं दर्शन घ्यावं वाटलं. दर्शन घेतलं. खरंच मनाला थोडंसं फ्रेश वाटलं, आनंद वाटला. चला, जीवनामध्ये तर चढ उतार असतात, काही गोष्टी कमी जास्त होतात, पण साधू संतांच्या मायमाऊलींच्या दरबारामध्ये गेलो आणि थोडंसं त्यांची भेट घेतली. किंबहुना आपण त्यांच्या दर्शनासाठी त्यांच्या पायावरती लीन झालो. मनाला निश्चितच कुठंतरी समाधान लाभतं. आजचा हा अनुभव. जय हिंद.